नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल। आज आपण हाय लो पॅटर्नचा वन पीस तयार करणार आहे। त्यासाठी आपल्याला मापे लागतील, मी तुम्हाला ती मापे दाखवते। पूर्ण उंची आहे आपली 51 इंच, गुडघ्यापर्यंत उंची 40 इंच आहे। म्हणजे आपल्याला लो पॅटर्न जो आहे तो 40 इंचापर्यंत घ्यायचा आहे। छाती 39 आहे, फुल बस्ट 41 आहे, कंबर 37 आहे, शोल्डर 18 आहे, मुंडा 18 आहे, पुढचा गळा आपला 6 इंच आहे आणि मागचा गळा आपला 9 इंच आहे। अपर पार्ट आपण हा प्रिन्स कट मध्ये करणार आहे। चला मग सुरुवात करूया। त्यासाठी मी 4 मीटर बटर क्रेपचं अस्तर घेतलेले आहे आणि ही आपली ऑर्गेन्झाची साडी घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण अस्तरवरती अपर पार्टचं कटिंग करून घेऊया। अपर पार्ट हा आपण प्रिन्स कट मध्ये कटिंग करणार आहे। चला सुरुवात करून घेऊया। आता हे आपण डबल फोल्ड कापड ठेवलेलं आहे। खालच्या साईडने एक लाईन करून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। अपर पार्टची उंची आपली 15 इंच ठेवायची आहे। 15 मध्ये 1 इंच ऍड करायचं आहे आणि 16 वरती मार्क करून घ्यायची आहे। आता आपण इथून लाईन ड्रॉ करून घेऊया स्ट्रेट, म्हणजे आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायला येईल। आता आपला शोल्डर 18 इंच आहे, अंगावरून घेतलेला माप आहे। आणि आपल्याला आता पुढचा गळा ही डीप आहे आणि मागचा गळा ही डीप आहे, पण छाती आपली ही 40 इंचाच्या पुढे आहे, त्याच्यामुळे आपण इथे 7 शोल्डर टाकणार आहे। एरवी आपण 6 इंचाचा शोल्डर टाकतो, पण ही छाती जास्त असल्यामुळे ही 6 इंचाचा शोल्डरच्या जागी आपण 7 इंचाचा शोल्डर वरती मार्किंग करणार आहे। 7 इंचाच्या शोल्डर वरती मार्किंग करायचं आहे आणि मुंडा आपण 7.5 वरती मार्क करून घ्यायचा आहे आणि लाईन ड्रॉ करून घेऊया। आता मागच्या मुंड्यासाठी आपण 1 इंच बाहेरच्या साईडला मार्क करून घेऊया आणि ही लाईन तिरकस इथे जॉईन करून घेऊया। आता इथून आपण अर्धा इंच बाहेरच्या साईडला मार्क करून घेऊया आणि आपण मुंड्याच्या साहाय्याने मुंड्याचा शेप देऊया, मुंडा पट्टीच्या साहाय्याने। आता आपण गळ्यासाठी 3.25 इंच सोडत आहे। गळा रुंदी ही आपली 3.25 इंच ठेवायची आहे आणि मागचा गळा आपला हा 9 इंचाचा आहे, म्हणून 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि चौकोनी बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। आता आपण इथे एका छातीचं माप टाकणार आहे, म्हणजे छातीचा चौथा पार्ट टाकणार आहे। छाती आपली 39 इंच आहे, त्याच्यामध्ये 4 मिसळल्यानंतर 43 इंच होतात। 43ला आपण 4ने डिवाइड करायचं आहे, म्हणजे आपले 9.25 इंच येतात। 9.25 इंच म्हणजे 10.5 नंतर 2 इंच पुढे रेषा, त्याच्यावरती आपण एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपलं शिलाईसाठी फिटिंगसाठी अर्धा इंच मिसळून घ्यायचं आहे। म्हणजे आपली टोटल 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 11.5 इंच येत आहे आणि त्याच्या पुढे आपण 2 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवू शकता। जर तुम्हाला 1.5 इंचाचं ठेवायचं आहे तर तुम्ही 1.5 इंचाचं पण ठेवू शकता। मी 2 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवत आहे। तर कंबर आपली 37 इंच आहे। 37चा चौथा पार्ट आपला 9.2 इंच येतात, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळायचं आहे, म्हणजे आपल्याला 9.25 इंच येणार आहे। 9.25 इंचावरती एक मार्किंग करायची आहे। पुढे आपल्याला टक्ससाठी 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे।
आपल्याला बॅक पार्टला टक्स टाकायचे आहेत, त्याच्यासाठी 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि पुढे आपली शिलाई मार्जिन 2 इंचाची ठेवायची आहे. आणि ही लाईन आणि ही लाईन आपली ड्रॉ करून घेऊया. पाठीमागचा गळा हा आपण गोल शेपमध्येच ठेवणार आहे आणि गोल शेपमध्ये आपण त्याचा आकार देऊन घेऊया. आणि आता खांदा शोल्डर आपला अर्धा इंच डाऊन करायचं राहिलं होतं, ते आपण अर्धा इंच डाऊन करून घेऊया. मुंड्याच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्टचा पार्ट कट करून घेऊया. आता आपण बॅक पार्ट हा इथे सेट करून घेतलेला आहे आणि आपण हा ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा आहे. खालच्या साईडने आपण 1 इंचचं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे, कारण आपल्याला प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण हा बॅक पार्ट नंतर बाजूला ठेवूया आणि आता फ्रंट पार्टची कटिंग पाहूया. आता आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. पुढचा गळा आपला हा 6 इंचचा आहे. 6 इंचचं वरती मार्किंग करून चौकोनी बॉक्स रेडी करून घेऊया. गळा आपण पान शेप मध्ये देणार आहे. पान शेपचा आकार ड्रॉ करून घेऊया. आता आपण इथून अर्धा इंच आतल्या साईडला यायचं आहे आणि पुढच्या मुंडाचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण टक्स पॉइंटची उंची टाकणार आहे. टक्स पॉइंटची उंची आपण 10 इंचावरती टाकणार आहे. 10 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या साईडने आपण 5 इंच टाकणार आहे. 5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. सेम ही 5 इंच आपण खालच्या साईडलाही टाकणार आहे. 5 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण 1 इंच या साईडने घेऊया आणि 1 इंच या साईडने घेऊया. इथून आपण तिरकी रेष ड्रॉ करून घेऊया.
या साईडने पण आपण तिरकी रेष ड्रॉ करून घेऊया. आता 1 इंच आपण खालच्या साईडला यायचं आहे आणि इथे एक मार्क करून घेऊया. आता इथून आपण प्रिन्स कटचा शेप देऊन घेऊया. आता आपला हा शेप देऊन झालेला आहे. हा शेप नाहीये आपला, हा असा तिरका शेप आहे. आणि आता आपण इथून खालून 1 इंच यायचं आहे आणि या सेंटर पासून या सेंटरला जॉईन करून घ्यायचं आहे आणि या सेंटर पासून या सेंटरला जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथून आपले 2 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे ते आपण या साईडला इथे 2 इंच वाढवून घेणार आहे. आणि ही रेष आपण तिरकी ड्रॉ करून घेऊया. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता आपला हा पार्ट रेडी झालेला आहे आणि बॅक पार्ट ही रेडी झालेला आहे. आता आपण हाय लो पॅटर्नचा स्कर्टचा पार्ट पाहणार आहे. त्यासाठी आपण आधी स्कर्ट अस्तरला 4 फोल्ड मध्ये ठेवून अरेंज करून घेऊया. आता आपण हे 4 फोल्ड मध्ये टाकलेले, ही बंद बाजू आहे आणि या साईडला आपले ओपन 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 बाजू आहे. या पद्धतीने आता आपण याचा त्रिकोण सेट करून घेऊया या पद्धतीने. या साईडने कमरेचं माप टाकणार आहे. कमरेचं माप टाकण्यासाठी आपण बॅक पार्ट घेणार आहे. आता आपला हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टची कंबर मोजून घ्यायची आहे. आपली टोटल कंबर ही 27 इंच येत आहे. 27च्या डबल करायचं आहे. 27च्या डबल 54 होतात. 54ला आपण 8ने डिवाइड करायचं आहे. 8ने, कारण आपले हे 8 पदर होतात म्हणून आपण 8ने डिवाइड करत आहे. आणि 8ने डिवाइड करून आपले येतात 6.7 इंच. मग 6.7 इंचावरती आपण मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे 6.25 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने हा गोलाकार द्यायचा आहे. आता आपण 15 इंच मायनस करायचं आहे पूर्ण उंचीतून. आपली पूर्ण उंची ही 51 इंच आहे. 15 इंच मायनस करून 36 इंच येतात. आपण 36 इंचावरती 36 इंच घ्यायचे आहेत टोटल. पण आपले अस्तर हे कमी असणार आहे, त्याच्यामुळे आपण जेवढं आपलं अस्तर येणार आहे तेवढं आपण घेऊ शकतो. म्हणजे आपलं अस्तर हे टोटल 38 इंच आहे. तर आपण 36 घेऊन टाकूया. म्हणजे आपली टोटल उंची येणार आहे ती आपल्याला मिळेल. 36 इंचावरती आपण 1 इंच कमी करूया, 35 इंचावर घेऊया. कारण अस्तर आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करायला बरं पडेल. त्यामुळे आपण 36 किंवा 35 वरती मार्क करून घेऊया. पस्तीस इंचावरती मार्क करून घेत आहे, कारण आपल्याला अस्तर हे 1 इंच कमी पाहिजे आहे, म्हणून आपण 35 वरती मार्क करून घेत आहे. आणि पूर्ण राऊंड शेप ड्रॉ करून घेऊया.
आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता आपण हे कट करून घेऊया. आता आपला हा कटिंग झालेला आहे. आता यातला आपण एक पार्ट बाजूला करून घेऊया. आता आपण एक पार्ट बाजूला करून घेऊया आणि हा पार्ट आहे तो आपण असं या पद्धतीने फोल्ड करून ठेवूया. आता याच्यावरती आपण लो पार्टची कटिंग करून घेऊया. आता इथून आपण पुढचा फ्रंटचा हाय लोचा पॅटर्न मधला लोचा आपण शेप देऊन घेणार आहे. या साइडने आपण उंची कमी केलेली आहे. ही बंद बाजू आहे आणि ती ओपन बाजू आहे. या साइडने असं आपण गोल आकारमध्ये शेप देऊन घेणार आहे आणि हे आपण कट करून घेऊया. म्हणजे हा आपला लोचा पार्ट रेडी होईल. या पद्धतीने आपला हाय लोचे दोन्ही शेप दिसत आहे. ही आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे हाय लो पॅटर्नची. याच मापावरती आपण साडीवरही कट करून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.